नमस्कार, मी अमृता. श्रीमंत व्हामध्ये आपलं स्वागत. गेले आठवडाभर सगळ्यांचा चर्चेचा विषय होता तो म्हणजे गृहकर्जाचे व्याजदर. सगळ्या पब्लिक सेक्टर बँकांनी लहान कर्जांसाठीचे आपले व्याजदर कमी केलेत आणि आता नक्कीच अनेकांनी घर विकत घेण्याचा विचार सुरू केला असेल. पण हे घर विकत घेताना नक्की काय काय करायचं, होम लोन पासून ते घर घेताना कोणती काळजी घ्यायची, हे सगळ्याचेच प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडलेले असतात आणि म्हणूनच आजचा आपला कार्यक्रम आहे याच विषयी. होम लोन म्हणजे सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. गेल्या काही दिवसात होम लोन नव्याने घेणाऱ्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आली होती, ती म्हणजे होम लोनसाठी कमी झालेले व्याजदर. देशातल्या 28 सरकारी बँकांनी होम लोनचे व्याजदर कमी केलेत आणि याच विषयावरची माहिती आणि मदत करायला आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत श्रीनिवास घैसाळ सर. IBN लोकमतमध्ये आपलं स्वागत. आम्हाला सांगा की घर घ्यायचंय हे ठरलं की पुढची पायरी आपली काय असली पाहिजे? एक घर घ्यायचं म्हटल्यानंतर आपल्या मनाशी आपण एक निश्चितपणाने विचार करायला पाहिजे की घर कुठे घ्यायचं, घर कसं घ्यायचं, घर किती मोठं घ्यायचं, घर किती छोटं घ्यायचं, याबद्दल आपल्या ज्या काही संकल्पना असतील त्या आपापल्या व्यक्तिगत ह्याच्यावरती आपल्याला त्या निश्चित करून घ्यायला लागतील. उदाहरणार्थ समजा आपण मुंबईला नोकरी रोज जात असेल तर आपण रोज जाण्या येण्याच्या दृष्टीने कसं कन्व्हिनियंट पडेल, किंवा समजा आपला व्यवसाय असेल तर व्यवसाय धंद्याच्या दृष्टीने ते कसं काय कन्व्हिनियंट पडेल, या दृष्टीने एकदा निश्चित झाल्यानंतर आपण घराचं लोकेशन निश्चित करू शकतो. म्हणजे बा ठाण्याला मी जागा घेणार आहे, सांताक्रूजला घेणार आहे, बोरिवलीला घेणार आहे, अशा प्रकारे एकदा आपण निश्चित केलं की मग त्यानंतर आपल्याला पुढची पायरी जर बघायची झाली तर ते घर जे आपण घेणार आहोत, सर्वसामान्य माणूस हा आपल्या आयुष्यात 1-2 वेळाच घर घेऊ शकतो, तर तो आपल्या आयुष्याची पुंजी त्या ठिकाणी लावतो की मला घर हे त्याचं एक स्वप्न असतं, ते पुरं करण्यासाठी तो वाटेल ते करतो. काही लोकांनी दागिने विकून सुद्धा घरं घेतलेली आहेत. तर अशा वेळी ते पैसे व्यर्थ जाऊ नयेत किंवा ते पैसे बरोबर ठिकाणी जावेत, योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट व्हावेत. समजा आपण घर घेतलं आणि नंतर ते अनाथरेज ठरलं आणि मग ते पाडलं गेलं तर त्याचा उपयोग काय? म्हणून आपण ज्या ठिकाणी आपल्या आयुष्याची पुंजी लावणार आहोत किंवा ज्या ठिकाणी आपलं अर्ध आयुष्य काढणार आहोत अशा ठिकाणी घर जे घेणार आहोत त्याची वैधता म्हणजे लिगॅलिटी ही आपल्याला प्रथम तपासून घेतली पाहिजे. आणि ती आपण तपासून घेतल्यानंतर त्याचा दुसराही फायदा आहे. आता जे आपण ऐकतोय की होम लोन घ्यायचं असेल किंवा गृह कर्ज ज्याला आपण म्हणतो ते घ्यायचं असेल तर निश्चितपणे तुमची जर वास्तू जी काही घेणार आहात किंवा काही काय खरेदी करायचं तुम्ही निश्चित केलेलं आहे तर ती वास्तू जर लिगली असेल तर तुम्हाला कुठल्याही होम लोन घेताना प्रश्न येणार नाही किंवा तुमचं कर्ज कुठेही अडणार नाही. असे दोन्ही प्रकारचे त्याच्यामध्ये फायदे होतील. त्यात आणखीन जर ऍडिशनल सांगायचं झालं तर तुम्हाला मनस्वास्थ्य देखील मिळेल. नक्कीच सर. आपल्याला पहिला कॉल आलेला आहे, आपण त्यांच्याशी बोलूयात. आपल्यासोबत पुण्याहून संजीवनी हुमणे आहेत. नमस्कार. नमस्कार मॅडम. विचारा प्रश्न. हा सर. नमस्कार. हा नमस्कार. हा, आता बँकेचे दर कमी झाले आहेत घरांचे, तर घर घेण्याची आता योग्य वेळ आहे का आणि त्यासाठी कोणते कागदपत्र महत्वाचे आहेत? एकदम मस्त प्रश्न आहे. निश्चितच आता बँकांचे दर कमी झालेले आहेत, थोडीशी मंदीची सुद्धा लाट आहे, त्यामुळे घराचे मी म्हणणार नाही की दर खाली आलेत पण निश्चितपणे वाढत नाहीत. तर यावेळी तुम्ही घर घ्यायचा निश्चित विचार करू शकता. पण घर घेताना ज्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं, समजा आता आपण असं गृहीत धरूया कारण तुमच्या प्रश्नावरून ते क्लिअर होत नाहीये की घर तुम्हाला एखाद्या बिल्डर कडून घ्यायचं आहे, असं आपण गृहीत धरूया की एखाद्या इमारतीत घ्यायचं आहे, तर ती इमारत ज्या ठिकाणी बांधलेली आहे ती प्लॅन प्रमाणे बांधलेली आहे ना, किंवा तिचं जे सगळे कागदपत्र आहेत जमिनीचे ते पूर्ण आहेत किंवा नाही, किंवा त्याचं टायटल क्लिअर आहे का नाही, ह्या सर्व गोष्टी आपण जर बघून घेतल्या आणि त्या जर आपण बिल्डरकडे एखादी गोष्ट बुक करताना किंवा एखादा फ्लॅट बुक करायच्या अगोदर आपण जर ह्या सगळ्या पडताळून पाहिल्या तर मागून त्याच्यामध्ये पस्तावण्याचे पाळी येणार. नक्कीच. आणि त्यांचा दुसरा प्रश्न होता की कागदपत्र कोणती असायला? हो, निश्चितपणाने जर कागदपत्र बघायची झाली तर पहिल्यांदा सर्वसाधारण लक्षात घ्या की ज्या ठिकाणी इमारत बांधली जाते त्या ठिकाणी तो बांधणारा काही मालक असत नाही. बरोबर. मूळ मालक हा वेगळाच असतो. तर मूळ मालक कोण आहे? आता मूळ मालक जर दुसरा असेल तर ह्या बांधणाऱ्याला त्याचे हक्क कसे मिळाले, त्यासाठी काही डेव्हलपमेंट अग्रीमेंट आहे किंवा डेव्हलपमेंट किंवा फॅमिली डीड असेल किंवा जो हक्क देणार आहे त्यांनी हक्क त्याला स्वतः आहेत का नाही. तर मी म्हणायचं की ही जमीन माझी आहे, तू घे आणि तिथे घर बांध, पण ती जमीन माझीच नसेल तर मग त्यामध्ये ज्या कायदेशीर कटकटी निर्माण होतात. म्हणून पहिल्यांदा डेव्हलपमेंट अग्रीमेंट बघावं, पॉवर ऑफ अटर्नी बघावी, ते रितसर नोंदणी केलेली आहे का नाही बघावी. त्याच्यानंतर तुमच्याशी जो बिल्डर अग्रीमेंट करतोय त्याच्यामध्ये क्लॉजेस कुठले आहेत ते बघावेत. आपण किती वेळा बघतो की आपल्याला छानपैकी जर गुळगुळीत असं अग्रीमेंट कोणी आणून दिलं की आपण पटकन सही करतो, एकदा घर घेतलं असं वाटतं,
पण त्यातले क्लॉजेस हे कुठल्याही तज्ज्ञ व्यक्तीकडनं हे करून घ्यावे, कारण त्याच्यामध्ये छुपा अर्थ असतो. बरोबर. कित्येक वेळेला त्याचा आपल्याला अर्थ समजत नाही आणि आपण एक छानपैकी स्वप्न गोड घेऊन जातो की रजिस्टर झालं डॉक्युमेंट, आता आपलं घर घेऊन झालं, पण नंतर मग त्याचे प्रश्न निर्माण होतात. म्हणून त्याची वैधता म्हणजे जे लिगॅलिटी म्हणतो ती आपण तपासून घेतली पाहिजे. नक्कीच. पण घर मी विकत घेत असेल आणि मी त्याच्यासाठी होम लोन साठी अप्लाय करत असेल, तर मग अशा वेळी कोणती कागदपत्र माझ्याकडे जनरली काय आहे माहितीये का, की अशा वेळी बँका किंवा जिथून तुम्ही होम लोन घेत असाल त्या ठिकाणी त्या बँकांचे एक नॉर्म्स असतात की आम्हाला ही कागदपत्र पाहिजे. त्याची जनरली ते एक यादी देतात. पण यादी जरी दिली नाही तरी जर ज्याला आपण सर्वसाधारणपणे ज्या गोष्टी मागतो त्याप्रमाणे एक सँक्शन प्लॅन तो पाहिजे. त्याच्यानंतर ते जमिनीचे म्हणजे कागदपत्र जो मालक आणि बांधणारा यांच्यामधलं रितसर वैध असं करारनामा त्याच्यामध्ये असला पाहिजे. त्याशिवाय पॉवर ऑफ अटर्नी त्यांनी कुठल्या जोरावरती हे काम सुरू केलंय ते असलं पाहिजे. त्याच्यानंतर ते तुम्हाला जे अग्रीमेंट आहे त्याचा ड्राफ्ट अग्रीमेंट तुम्ही त्याच्यामध्ये बघा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र ओनरशिप ऍक्ट खाली ते अग्रीमेंट येतं किंवा नाही, किंवा त्याच्याशी विसंगत अशा तरतुदी आहेत किंवा काय, ह्या गोष्टी जर आपण बघितल्या किंवा बिल्डरला सांगितलं बाबा मला ह्या गोष्टी दे. सगळ्यात आणखी महत्वाची गोष्ट मग ती नंतर आता काही वर्षापूर्वी हा प्रश्न उद्भवला होता की एनए ऑर्डर नसते, बिनशेती कुठलीही गोष्ट ही जमीन एखादी जर आपण अकृषिक कामासाठी म्हणजे शेती सोडून अन्य कामासाठी वापरायची असेल तर त्याला बिनशेती दाखला हा मिळणं आवश्यक असतं आणि तो आहे का नाही तो बघायला पाहिजे. मग आपण बिनशेती नाही म्हणून मग त्यांनी काहीतरी टॅक्स लावायचा आणि मग आपण भांडणं करत बसायचं. त्यापेक्षा पहिल्यांदाच जर बिल्डर जवळ किंवा विकासकाजवळ या गोष्टी सगळ्या जर मागितल्या तर ह्या गोष्टी क्लिअर होते. आणि ह्या जर गोष्टी आपल्याला त्यातली काही जर त्रुटी वाटली तर एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला दाखवून ही कागदपत्र बरोबर आहेत ना, किंवा जर लोन घेणार असाल तर संबंधित बँकांच्या संबंधित वित्तीय संस्थांच्या अधिकाऱ्याला एकदा नजरेखालून त्याच्या झेरॉक्स कॉपी जर दाखवल्यात तर मागून पस्तावायची वेळ येणार. बरोबर. पण हे सगळं झालं जेव्हा आपण नवीन घर विकत घेतो. बरोबर. पण समजा मी एखादं असं घर विकत घेते की जे रिसेलचं आहे, जे ऑलरेडी कोणाच्या तरी मालकीचं आहे आणि ते घर मी विकत घेते, तर अशा वेळी कुठली काळजी घ्यायला पाहिजे? दोन गोष्टी लक्षात घ्या की घर हे जेव्हा म्हणतो तेव्हा एक आपण जर स्वतंत्र घर म्हटलं, स्वतंत्र घर जर म्हटलं आणि तसं तुम्ही विकत घेणार असाल तर त्याचा 7/12 किंवा त्याचा प्रॉपर्टी टॅक्सचा उतारा म्हणजे ज्याला आपण ग्रामपंचायतीचा कर पावती असून दे, मग महानगरपालिकेची कर पावती असून दे, नगरपालिकेची असून दे, ती त्याच्या नावावर आहे का नाही, किंवा ते घर त्याला कसं मिळालं ह्याची आपण एक शोध घ्यायला पाहिजे. हक्कांचा शोध त्याला आपण म्हणतो की टायटल क्लिअरन्स किंवा टायटल क्लिअरन्स सर्टिफिकेट असं त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. की त्याचं असं आहे की समजा वडिलांकडनं त्याला मुलाला घर मिळालेलं असेल आणि तो विकत असेल आणि त्याला अजून 4 भाऊ असतील तर तो एकटा विकू शकत नाही, कारण त्याला हिंदू सक्सेशन ऍक्ट प्रमाणे हिंदू वारसा हक्काप्रमाणे उरलेल्या 3 जणांचा देखील त्याच्यात हक्क असतो. नक्की सर. तुम्हाला थोडंसं थांबायला लागतंय कारण मला आपल्याला पुढचा फोन आलेला आहे. श्यामसुंदर मालपानी आहेत, त्यांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. नमस्कार. नमस्कार. विचारा. नमस्कार. नमस्कार. आमच्या बहिणीला घर घ्यायचं आहे. त्या घराची किंमत जुनं घर आहे, 5 लाख रुपये आहे. ते सर्व खरेदी आणि एनओसी वगैरे सर्व त्या घराच्या आम्ही पाहिलेले आहे. बँकेकडे गेले असताना ते इन्कम टॅक्स सर्टिफिकेट 3 वर्षाचे मागतात, इन्कम टॅक्स रिटर्न. हे आवश्यक आहे का? नॅशनलाइज बँक 3 वर्षाचं मागील 3 वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न मागतात. निश्चित चांगला प्रश्न आहे. हे बघा, एखादं कर्ज देताना ती वित्तीय संस्थेने काय कागदपत्र मागावी हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. परंतु जेव्हा कर्ज घेतल्यानंतर ते परतफेडीची हमी ही ते कुठली वित्तीय संस्था बघणारच. मग तुम्ही एखादं घर घेतल्यानंतर तुमची आर्थिक पत आहे किंवा नाही असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर कदाचित तो अपमानास्पद असं सुद्धा वाटू शकतो. पण तुम्ही जर इन्कम टॅक्स पेअर आहात तर ह्याचा अर्थच असा होतो की 1 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न माफच आहे. त्याच्यावरती म्हणजे तुमचं काहीतरी उत्पन्न आहे त्यातनं तुम्ही काहीतरी भाग बाजूला काढून नक्की हे कर्ज फेडू शकता. हे करण्यासाठी बस सातत्य त्याच्यामध्ये आहे का नाही. म्हणून 3 वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न मागण्याची पद्धत आहे. त्याच्यामध्ये तुमचं इन्कम किती आहे किंवा तुम्ही सरकारपुढे तुम्ही बिझनेस करत असाल तर तुमचं इन्कम मधलं सातत्य किती आहे. समजा तुमचा एखादा बिझनेस असेल तर तुम्हाला 5 लाख रुपये वर्षाचे. निश्चित. कारण वित्तीय संस्थांचा मुख्य उद्देश असा असतो की त्यांचं घेतलेलं कर्ज हे बुडणार नाही ना, हे त्यांना पाहिजे असतं. त्यासाठी निर्णयाच्या सोर्सेस ते बघतात, त्यातला हा एक भाग आहे. आपल्यासोबत राजेंद्र कापसे आहेत, बोहरहून बोलतायत ते आपल्याशी. नमस्कार. नमस्कार. बोला. हॅलो. हा बोला. जर आपण फ्लॅट घेतला बिल्डर कडून, प्लॅन पाहिला आणि जर त्यामध्ये काही बदल केला बिल्डरने तर आपण काय करू शकतो? म्हणजे न विचारता बदल केला असं तुम्हाला म्हणायचं? न सांगता बदल केला?
न सांगता बदल केला. ओके. हा एक लक्षात घ्या, हाही यांचा छान प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा अग्रीमेंट रजिस्टर करतो किंवा ज्याला नोंद म्हणतो, हा तो करताना त्याला हल्ली प्लॅन लावावा लागतो. हा मंजूर नकाशा ज्याला आपण म्हणतो, सँक्शन प्लॅन. हा त्यामध्ये तुम्हाला जो कुठला फ्लॅट घ्यायचा आहे, कुठली सदनिका घ्यायची आहे, ती एक मार्क केलेली असते कुठल्या विशिष्ट रंगाने म्हणा किंवा, आणि त्याच्यामध्ये जर काही बदल नंतर झाला तर त्याची जी तारीख असेल ती नंतरची असते. म्हणजे तो प्लॅन जर लावून त्यांनी तुम्हाला हे केलेलं असेल, बिल्डरनी, हा बा स्पेसिफिक फ्लॅट तुम्हाला मी विकतोय, आणि त्याच्यानंतर त्याचं स्पेसिफिकेशन जर त्यांनी बदललं, म्हणजे त्याला दोन प्रकार असतात की कदाचित तो बदलू शकतो पण आणखीन काय वाढवण्यासाठी म्युन्सिपालिटीचे नियम बदलले म्हणून, तसं असेल तर प्रश्नच नाही. पण तसं नसेल आणि बेकायदेशीररित्या त्यांनी जर बदललं असेल तर तुम्ही निश्चितपणाने त्याच्या विरुद्ध स्पेसिफिक परफॉर्मन्स खाली सिव्हिल कोर्टात जाऊ शकता. ते नाही झालं तर महाराष्ट्र ओनरशिप ऍक्टच्या तरतुदीनुसार त्यांनी तुम्हाला फसवलं म्हणून जाऊ शकता. शिवाय तुम्ही क्रिमिनल प्रोसिजर ऍक्ट खाली सुद्धा तुम्हाला फसवलं, चिटिंग केलं, ह्या खाली सुद्धा ह्याच्यावर जाऊ शकता. आणि मुद्दाहून मी तुम्हाला या ठिकाणी नमूद करेन की ज्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना आपल्याला समजेल की तुम्ही ग्राहक मंचाकडे सुद्धा याबाबत तक्रार करू शकता. आणि ग्राहक मंच हा अशी एकच व्यासपीठ आहे की ते दुसऱ्या ठिकाणी जरी खटला चालू असला तरी त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला सायमल्टेनियसली जाता म्हणजे येईल. थेट दाद मागायला आपल्याकडे एक निश्चित, मंच निश्चित, उपलब्ध आहे. निश्चित, सर, आपण या मुद्द्यावरती बोलूयात, हां. पण आपल्या ब्रेकची वेळ झाली. तुम्हालाही घर घेताना विषयी काही प्रश्न पडले असतील तर आम्हाला फोन करा. आमचा नंबर आहे 66899204. तुम्ही आम्हाला फोन करा. एक ब्रेक घेऊयात आणि परत येऊयात. पहा श्रीमंत व्हा.